आत्तापर्यंत तुम्ही भरपूर वेळा भरपूर प्रकारच्या लस्स्या पिला असताल, पण मटका लस्सी जेव्हा पिताल तेव्हा त्याची काय मजाच वेगळी असेल. ही मटका लस्सी प्यायला अगदी सोपी आहे, झटपट होते आणि घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच आपण करू शकतो. उन्हाळ्यामध्ये अतिशय थंडावा देणारी अशी ही मटका लस्सी आहे. मटका लस्सी करत असताना यामध्ये ज्या जिन्नस वापरले आहेत त्याची चव एकदम भन्नाट आहे. त्यामुळे मटका लस्सीची जी चव आहे ती नेहमी आपण जी बनवतो त्या लस्सीपेक्षा थोडीशी वेगळी येते. आणि उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्ट्या आहेत त्यावेळी जर तुम्ही ही मटका लस्सी बनवून त्यांना प्यायला दिली तर ती एकतर पौष्टिक असतेच, पण मुलांना भरपूर आवडते. आईस्क्रीमची मागणी करण्याऐवजी मुलं जास्तीत जास्त मटका लस्सीची मागणी करतील हे मी तुम्हाला सांगते. बघा, इथे दिसायला किती सुंदर मटका लस्सी दिसते. असं वाटतं की पटकन घेऊन पिऊन टाकावी अशी ही मटका लस्सी आहे. आता ही पूर्ण रेसिपी आपण बघूयात. चला तर मग सुरुवात करूयात. मटका लस्सी बनवण्यासाठी आपण इथे दही घेतलेलं आहे. माझ्याकडे घरी लावलेलं दही नव्हतं म्हणून मी इथे पॅकेटचे दही वापरलेले आहे. तुमच्याकडे ज्या ब्रँडचे दही भेटते किंवा तुम्हाला जे आवडते ते दही तुम्ही घ्यायचे, नाहीतर घरी जर बनवलेले दही असेल तर खूपच छान. आता इथे मी 200-200 ग्रामचे 2 पॅकेट घेतलेलं आहे, म्हणजेच हे 400 ग्राम दही झालेलं आहे. आता 400 ग्राम दह्यासाठी एक छोटी वाटी साखर अगदी व्यवस्थित आहे आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालते. आता याच्यात छान अशी बारीक पिठी साखर करून घ्यायची. आता ही जी पिठी साखर आपण केलेली आहे ती दह्यामध्ये घालायची. दही जर जास्त आंबट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दुसरी आणखी साखर ॲड केली, म्हणजे त्या साखरेचे प्रमाण वाढवले तरी देखील चालेल. पण हे दही जास्त आंबट नव्हतं आणि लस्सी म्हटलं की ती थोडीशी आंबट असतेच, म्हणून इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. ती या दह्यासाठी भरपूर आहे. तुम्हाला जर असे वाटले की आणखी थोडीशी साखर ॲड करायची तर तुम्ही केली तरीही चालेल. आणि जर तुम्हाला विलायची यामध्ये घालायची असेल तर ज्यावेळी आपण साखर बारीक करतो त्याच वेळी हिरवी विलायची याच्यामध्ये घालायची. विलायचीचा फ्लेवरही अगदी छान येतो. आता ही जी साखर घालून आपण दही आहे ते छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच पिठी साखर असल्यामुळे ती पटकन विरघळते आणि दही पूर्ण एकजीव होतं. आता व्यवस्थित असं हे दही आपण साखर विरघळायला मिक्स करून ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर बारीक करून घेतलेली होती त्यामध्येच 20 ते 25 काजू घ्यायचे आणि 1 चमचा साखर घ्यायची. आता याचा छान आपल्याला असा जाडसर अजिबात करायचा नाही, पण थोडासा बारीक असा याचा कूट करून घ्यायचा. आता हा जो बारीक कूट आहे तो आपण लस्सीमध्ये घालणार आहोत. आपण जर जाडसर असा कूट केला तर तो अगदी दाताखाली येतो, त्यामुळे अगदी बारीक असा कूट करायचा. मटका लस्सीची खासियत म्हणजे हीच आहे की त्यामध्ये काजूचा बारीक कूट टाकला जातो आणि तो कोणालाही कळत नाही. यामुळे मटका लस्सीचा जो चव आहे ती वेगळीच येते, म्हणजेच खायला अप्रतिम लागते. आता हे जे आपण कूट घालून मिक्स करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित एका रवीच्या सहाय्याने आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही ज्यावेळेस लस्सी बनवता त्यावेळेस रवीने मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमध्ये जर आपण बारीक केलं तर मग मिक्सरमधून जास्तच दही बारीक होतं आणि याची चव पाहिजे तशी येत नाही, म्हणून लस्सी बनवताना नेहमी रवीनेच बनवायची. आता हा जो घट्ट आपण काजू टाकलेलं दही आहे ते काढून घ्यायचं. मी एक मोठा 1.5 चमचा साधारणतः हे दही एका वाटीमध्ये काढून घेते. हे दही थोडंसं वेगळं ठेवायचं कारण आपण याचा मलाई म्हणून वापर करणार आहोत. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजेच हे अगदी घट्ट असं झालेलं जे दही आहे, आपण जे काजूचा कूट याच्यामध्ये घातला होता त्यामुळे आता याच्यात थोडंसं पाणी घालून थोडीशी लस्सी असते तेवढी पातळ करायची. तुम्ही पाण्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तुम्हाला जर अगदी पातळ असे लस्सी आवडत असेल तर पाणी थोडंसं जास्त घालायचं आणि घट्ट अशी आवडत असेल तर थोडंसं कमी घालायचं. आता इथे बघा, छान आपलं मिश्रण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण ते व्यवस्थित असं रवीनं मिक्स केलेलं आहे आणि जे दही आहे ते पूर्णपणे एकजीव झालेलं आहे. इथे तुम्हाला चमच्याने दिसत असेल पूर्ण दही किती छान असं एकजीव झालेलं आहे. आता ही जी रवी आहे ती बाजूला करून घ्यायची आणि आपण पुढची तयारी करूयात. आता ते जे आपण दही आहे ते बाजूला ठेवलेलं आहे.
आता इथे पिस्ता जो आहे तो असा उभा लांब लांब कापून घ्यायचा. तुम्ही याच्यासोबत बदाम घातले तुमच्या आवडीनुसार तरी देखील चालेल. पिस्ता जर तुमच्याकडे नसेल किंवा नाही घातला तरीही काही हरकत नाही, पण असेल तर पिस्त्याचे असे लांब लांब उभे काप करून घ्यायचे. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही पिस्ता हा कापू शकता. आता ह्या पिस्त्याचे अगदी छोटे छोटे असं एकदा त्याच्यावरनं चाकू फिरवायचा, म्हणजे याचे जे बारीक आपण केलेला आहे तो छान दिसायला दिसतो मस्त असा. आता मटका घ्यायचा आणि मटक्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेले आहे ते एका चमच्याच्या सहाय्याने टाकायचे. इथे बघा किती मस्त असं दही फेटाळलं गेलेलं आहे आणि आपण त्यामध्ये जे काजूचा कूट आणि साखरचं बारीक केलेली टाकलेली आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे, म्हणजेच विरघळलेली आहे आणि असं छान असं आपला मटका लस्सीचा बेस तयार झालेला आहे. आता याच्यावर आपण जी वेगळे काढून घेतलेली होती अगोदरची घट्ट अशी पाणी टाकायची अगोदरची मलाई, म्हणजेच दही आणि त्यामध्ये टाकलेला काजूचा कूट ते एक एक चमचा करून असं वरतून घालायचं आणि व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचं. बघा इथे किती मस्त आपले मटक्यामध्ये लस्सी दिसायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यावर आपण जे बारीक असे पिस्ता कापून घेतलेले आहे ते पिस्ता घालायचा. पिस्ता घातल्यानंतर त्याच्यावर थोडंसं असं केसर घालायचं. केसर जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर त्याला नाही घातले तरी पण चालेल. वा बघा इथे किती मस्त अशी आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे. मटका लस्सी ही आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवायची आणि नंतरच खायची. खायला एकदम छान लागते. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ते थंड होते आणि खायला तर चव त्याची जी आहे ती अप्रतिम येते. दिसायलाच एवढी सुंदर दिसते. आता थंड करण्यासाठी ही आपण फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर साधारणतः 2 ते 3 तासांनी पूर्ण लस्सी ही एकदम थंड होते. थंड झाल्यामुळे त्याच्यात जी काजूची आपण बारीक करून घातलेले आहे ते आणि साखर, थोडंसं मीठ याची जी चव आहे ती पूर्णपणे आपल्या लस्सीमध्ये उतरते आणि ती लस्सी जर पिलात तर त्याची जी चव आहे ती तुम्ही कधीच विसरणार नाही. चला तर आता लस्सी बनवायला सुरुवात करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा कशी घट्ट असं आपले जी मटका लस्सी आहे ती तयार झालेली आहे. दिसायला तर एकदम छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम भन्नाट, तुम्ही काय म्हणत असाल ती तशी झालेली आहे. चला तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.